परंतु जे घर स्वर्गामध्ये बांधलं जात आहे ते काही वर्षाकाळासाठी नाही, अनंत काळासाठी. हालेलुया. कुठल्या घरासाठी जास्त श्रम केले पाहिजेत? कौन से घर के लिए ज़्यादा कष्ट करने पड़ेंगे? उस घर के लिए. हालेलुया. प्रभू की स्तुती हो. सगळ्यांनी आपलं आवाज तोंड सगळं सोबत आणलेलं आहे. हॅलो हॅलो. हालेलुया. तर हमने देखा था कि प्रभु पर विश्वास करना और बपतिस्मा लेना ये उस घर का पाया है. उसके बाद हमने 4 खंबे देखे थे, घर के मेन खंबे, है ना. आज्ञा पालन, स्तुति आराधना, तीसरा प्रार्थना, और चौथा खंबा हमने देखा था परमेश्वर का वचन. ये चारों खंबे जब मजबूत हो जाते हैं तो हमारा आधा घर वहाँ पर तैयार हो जाता है. हालेलुया. यानी जैसे कि हमें अगर दूसरे देश में जाना हो तो उसके लिए पहले क्या करना पड़ता है? हमें पासपोर्ट, वीज़ा से ये सब बातें करनी पड़ती है, निकालनी पड़ती है. ऐसे हम दूसरे देश में नहीं जा सकते, कुछ डॉक्यूमेंट पूरे करने पड़ते हैं. तो वैसे ही उस देश में रहने के लिए, वहाँ का वीज़ा मिलने के लिए यहाँ पर हमें कुछ डॉक्यूमेंट पूरे करने हैं. जिस तरह यहाँ पर हम घर बांधते हैं, मटेरियल हमें लाना पड़ता है. जैसा हम मटेरियल देते हैं वैसा हमारा घर बनता है. हालेलुया. तो बिल्कुल उसी तरह हमें वहाँ पर घर बांधने के लिए भी यहाँ से मटेरियल भेजना पड़ता है. हालेलुया. और वो 4 मटेरियल के बारे में हमने देखा था. अब हम उसी से थोड़ा सा आगे जाएंगे. चौथा खंबा हमने देखा था कि वचन ये हमारे घर का बहुत बड़ा खंबा है, जिसकी वजह से हमें परमेश्वर का भय पता चलता है, जिसकी वजह से हम आत्मा में बढ़ते हैं, जिसकी वजह से हम परमेश्वर से अपना रिश्ता बनाते हैं. हालेलुया. जिसकी वजह से हमारे जीवन में शांति आती है, आनंद आता है, चमत्कार होते हैं, जिसकी वजह से हम शैतान को हराते हैं, जिसकी वजह से हम दुनिया पर जय पाते हैं. बहुत सारी बातें हमें वचन के द्वारा मिलती है. इसलिए परमेश्वर को वचन को हम ज़्यादा महत्व देते हैं और सुनने के लिए हमारा दिल, हमारा मन, हमारा कान हम एक करके फिर एक बार प्रभु को धन्यवाद देंगे कि प्रभु तेरे वचन से हमें सिखा दे. हालेलुया. और हमने क्या देखा था कि परमेश्वर का वचन ये हमारे जीव की सुधारना करने वाला है. हाल जीवन में क्या कर लाता है? वो सुधार लाता है. पढ़ेंगे एक बार और फिर आगे हम जाएंगे. भजन संहिता 19 वचन 7 हम पढ़ेंगे. स्तोत्र संहिता 19 आणि 7वं वचन. नंबर 665 भजन संहिता उसका 19वां अध्याय वचन 7. यहोवा की व्यवस्था खरी है, वह प्राण को बहाल कर देती है. यहोवा के नियम विश्वास योग्य है, साधारण लोगों को बुद्धिमान बना देते हैं. काय म्हटलं बघा 7वं वचन. यहोवाचे नियमशास्त्र पूर्ण आहे. हालेलुया. ते जीवाची सुधारणा करणार आहे. यहोवाची साक्ष खरी आहे आणि ती अज्ञानास ज्ञानी करणारी आहे. हालेलुया. आमचं अज्ञान कायमचं निघून गेलंय का? गेलंय का? कायमचं निघून गेलंय नाही. काही गोष्टी कधी कधी, पण वचन वाचल्यानंतर ज्ञान मिळतं. अरे हे चुकीचं आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणून म्हटलंय त्याला जीवाची सुधारणा करणारा आहे. आपण प्रत्येक वेळेला हा प्रश्न विचारायचा स्वतःला. खुद को ये सवाल पूछिए, क्या मेरे जीवन में सुधार आया? माझ्या जीवाची सुधारणा झाली का? आज इतकी वर्ष मी प्रार्थनेला येतो आहे, प्रभूच्या वचनाप्रमाणे करत आहे, तर माझ्या जीवनात सुधारणा आल्या का?
जर आल्या तर प्रभूला किती आनंद, आणि प्रभूचा आनंद हीच आमची ताकद. हालेलुया. बऱ्याच वेळेला बघा काहीतरी चूक घडते, उपदेश केला जातो, मार्गदर्शन केलं जातं, काही लोक नम्रपणे आपली चूक कबूल करतात, नम्रता से अपनी गलती को मान लेते हैं. कुछ लोग तो हर एक से मिल के क्षमा भी मांगते हैं, कुछ लोग पास्टर के पास जाके क्षमा मांगते हैं, प्रभु के पास जाके क्षमा मांगते हैं. क्यों? हमारा विश्वास है कि जब हम हमारी गलती की माफ़ी मांगेंगे तो वचन के अनुसार मुझे क्षमा मिल जाएगी. लेकिन मैंने क्षमा मांगी, लेकिन जो गलती मैंने की है उसमें सुधार नहीं आया. समझ रहे आप? एखादी चूक मी केली, मी क्षमा पण मागितली असते. कधी काही लोकांना वाटतं जाऊ दे ना, क्षमाच तो मागायची आहे, मागून द्यायचं मोकळं. पण त्या केलेल्या चुकीमध्ये मी काहीही सुधारणा केली, मला सांगा प्रभू क्षमा करेल का? त्या क्षमा मागण्याला काही अर्थ होईल का? क्षमा मागणं म्हणजे काय? त्या चुकीची पूर्णपणे जाणीव होणं आणि ती पुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्न करणं. समजतंय सगळ्यांना? हालेलुया. जो गलती मैंने की है वो मेरे जीवन में फिर से नहीं होगी, तो प्रभु ने उसे क्षमा कर दिया. लेकिन क्षमा मांगी है सबके सामने, लेकिन जीवन में सुधार नहीं है, जैसे पहले चलता था वैसे आज भी चल रहा है, तो उस क्षमा को कोई भी अर्थ नहीं है. काहीच अर्थ नाही त्या गोष्टीला प्रियांनो. हालेलुया. वचन आम्हाला असं पण म्हणतं की स्वतःच्या चुका कोणाला समजतात, स्वतःचे दोष कोणाला समजतात, खरंच नाही समजत. आणि म्हणून सांगणारा कोणीतरी मंडळीत देवानं ठेवलेला असतो. हालेलुया. पण काही वेळेला खूप वेगळे प्रकार बघायला मिळतात. जो सांगणारा असतो, चूक दाखवणारा असतो, मग तो वाईट झालेला असतो. तर मागच्या वेळेला काही आता एक लक्षात ठेवा, कोणाला एक टार्गेट करून नाही कधी बोललं जात. सर्वांसाठी कॉमन असतं, पण जिथे जखम असतं तिथे झोंबतं. मग काय करतात काही लोक? त्या दिवशी त्या पास्टरला भेटतच नाहीत. एरवी दरवेळी येणार, भेटणार, वचन छान झालं, खूप सुंदर झालं, प्रभूला धन्यवाद. पण एखादी गोष्ट काय अशी सांगितली, चूक दाखवली की मग काही लोक तिकडून मागूनच पळून जातात, निघून जातात. आता मला सांगा, वचनाप्रमाणे आपण आपल्या जीवाची सुधारणा केली का? तुमचे 3 खांब मजबूत आहेत, पण हा 4था खांब जो आहे तो कमजोर होतो. आणि सगळा भार, वरचा जो सगळा भार आहे ते 4 मेन खांबांवर अवलंबून असतो. प्रियांनो, प्रभूने म्हटल्याप्रमाणे वादळ आणि वारं ज्या वेळेला येतं त्यावेळेला हे 4ही खांब मजबूत असावे लागतात. आणि ते जर मजबूत असतील तर मग आमचं घर कधीच पडू शकत नाही. हालेलुया. म्हणून वचन आलं की ते समजायचं की हे माझ्या जीवाच्या सुधारणेसाठी आहे. हालेलुया. आपल्याला हे पण माहिती है, हम सब ये भी जानते हैं कि अब प्रभु
आने का समय बहुत कम है। जैसे कि पवित्र शास्त्र में लिखा गया है, वो सारी बातें आज हम देख रहे हैं, सुन रहे हैं। तो सोचिए कितना नजदीकी है। और फिर भी हमारे स्वभाव में, हमारे आचरण में जैसा चाहिए वैसा बदलाव नहीं आ रहा है। बोलने के बाद कुछ लोग फिर मिलना छोड़ देते हैं, बोलना छोड़ देते हैं, प्रार्थना छोड़ देते हैं। अब जब समय कम है तो बढ़ना चाहिए, घटना चाहिए? बोलो, बढ़ना चाहिए या घटना चाहिए? तो किस किस में बढ़ना चाहिए? हर एक बात में। हालेलुया। आज्ञाओं का पालन, स्तुति में, आराधना में, प्रार्थना में, वचन पढ़ने में, घुटने टेकने में, सेवा में, हर एक बात में। हालेलुया। क्योंकि हम जानते हैं कि मेरे पास समय बहुत कम है। आमेन। लेकिन ये बातें हम सीरियसली लेते नहीं। सोचो अगर कल प्रभु आ जाता है, आज रात को ही आ गया तो हालेलुया। तो ये चौथा खंभा जो है वचन, परमेश्वर का वचन हृदयावर लिहिण्यासारखी गोष्ट आहे ती। हालेलुया। दिल में लिखने वाली बात, जिसकी वजह से हम रोज और रोज प्रभु के संगति में चल सकते हैं। अगर हमारे पास वचन नहीं है तो हम प्रभु की संगति में कभी नहीं चल पाएंगे। प्रभूच्या संगती आम्ही चालूच शकत नाही। हालेलुया। तो बेस हो गया, पाया झाला, वरचे 4 खांब झाले। आता भिंती बांधूया। हालेलुया। घराच्या काय करूया आता? भिंती बांधूया। नुसतं पाया आणि खांब उभं केलं तर घर पूर्ण होत नाही। काय पाहिजेत? भिंती पाहिजेत। त्या भिंती काय आहेत? आपण 4च भिंतींविषयी पाहणार आहोत महत्त्वाच्या। तर पहिली भिंत आहे सुवार्ता। हालेलुया। दुसरी भिंत आहे दानार्पण, तिसरी आहे दशमांश आणि चौथी आहे उपवास प्रार्थना। एका भिंतीविषयी आज आपण पाहूया। पहिली भिंत काय म्हणालो मी? सुवार्ता। हालेलुया। कोणाच्या पायाला प्रभूने सुंदर म्हटलं आहे? बोलो, कोणा? सुवार्ता काय? जो सुवार्ता सांगतो, नाही वचन नाही, त्याची पावलं मनोरम आहेत। हालेलुया। त्याचे पाय सुंदर आहेत। पहा यशाया 52:7। यशाया की किताब 52वां अध्याय और वचन 7 हम पढ़ेंगे। आज सुप्रात यशाया की किताब उसका 52वां अध्याय वचन 7। पहाड़ों पर उसके पांव की क्या सुरभानी है, जो शुभ समाचार लाता है। आमेन। जो शांति की बातें सुनाते हैं। हालेलुया। और कल्याण का शुभ समाचार और उद्धार का संदेश देता है। आमेन। जो सियोन से कहता है, तेरा परमेश्वर राज्य करता है। 7वां वचन, जो सुवार्ता गाजवतो, जो शांती प्रसिद्ध करतो, जो शुभवर्तमान आणतो, जो तारण जाहीर करतो, जो सियोनाला असे सांगतो की तुझा देव राज्य करतो, त्याचे पाय पर्वतावर किती सुंदर आहे। हालेलुया। ही एक भिंत आहे जी काय करते?
घराला एक चांगला आकार देते. कसं, तुम्ही जेव्हा सुवार्ता सांगता किंवा आपण ज्या वेळेला सुवार्ता गाजवतो त्यावेळेला लोकांच्या जीवनामध्ये आपण प्रभूची शांती घेऊन जातो. हालेलुया, जी आपल्यामध्ये आहे. दुसरं काय करतो, लोकांमध्ये आपण प्रभूचं तारण घेऊन जातो, मोक्ष, जीवन. हालेलुया. तिसरं आपण काय करतो, देव राज्य करत आहे असं लोकांना देवाची आठवण करून देतो. हालेलुया. आणि ज्या वेळेला समोरचा व्यक्ती आमची ही सुवार्ता ऐकतो, देवाचा हा संदेश ऐकतो, त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. हालेलुया. आणि आमच्या जीवनामध्ये असंच झालेलं आहे प्रियांनो. कोणीतरी देवाच्या सेवकानं आम्हाला सुवार्ता सांगितली आणि आज आपण मोठ्या अभिमानानं सांगतो प्रत्येकाला आणि प्रत्येक ठिकाणी की हो, या देवाच्या सेवकामुळे माझं घर चांगलं बांधलं गेलं आहे, माझं घर आशीर्वादित झालेलं आहे. हालेलुया. मग तुमच्या सुवार्तेमुळे कोणाचं तरी घर इथे पृथ्वीवर बांधलं गेलं, मग विचार करा स्वर्गामध्ये त्याचं प्रतिफळ तुम्हाला काय, तुमचं घर तिथे बांधलं गेलं. हालेलुया. तुमच्या घराची भिंत, एक भिंत तिथे मजबूत तयार झाली. का? कारण तुम्ही देवाचा शब्द घेऊन लोकांपर्यंत पोहोचलात. हालेलुया. जब हम सुसमाचार लेकर किसी के पास जाते हैं, वो सुनता है, तब उसके जीवन में बदलाव आता है और वो निर्णय लेता है कि चाहे कुछ भी हो जाए मैं प्रभु के मार्ग पर चलूँगा. हालेलुया. थक गए हैं लोग, उनके पास शांति बिल्कुल नहीं है, टेंशन में. कभी कभी सुना होगा आपने, किसी की नस फट जाती है, इतना तनाव, इतना टेंशन. अगर ऐसे समय में हम प्रभु का शब्द लेकर उनके पास जाते हैं तो हम प्रभु की शांति उनको देते हैं, प्रभु का आनंद उनको देते हैं, जीवन के बारे में उनको बताते हैं, उनकी परेशानी को हम दूर करते हैं. वो सुनता है, वो आता है, प्रभु का स्वीकार करता है, उसका घर तैयार होने लगता है. हालेलुया. और प्रभु जी आपकी ओर देखकर कहते हैं, हाँ, तूने एक भटके हुए को घर बनाने के लिए सहायता की, मैं तेरे घर की दीवार बना रहा हूँ. हालेलुया. हालेलुया. अब जितने सुसमाचार बताएंगे उतनी अच्छी दीवार आपकी बनेगी. हालेलुया. आपको झोपड़पट्टी वाली दीवार चाहिए, झोपड़ी वाली दीवार चाहिए, या सीमेंट कंक्रीट वाली दीवार चाहिए, या सोने की दीवार चाहिए, तय आपको करना है. हालेलुया. हालेलुया. जो दीवार आपको चाहिए वो उसका मटेरियल आपको यहाँ से भेजना है. जो भेजेंगे उस मटेरियल से ही वहाँ पर तैयारी की जाएगी. हालेलुया. अगर झोपड़ी का सामान भेजोगे झोपड़ी मिलेगी, बंगले का भेजोगे बंगला मिलेगा. एक को ही जीवन भर सुवार्ता सब बताई है, मुझे लगता है झोपड़ी वाला ही दीवार बनेगा. हालेलुया. अनेक लोगों को सुसमाचार बताया है, थोड़ा खर्चे का काम है ना, थोड़ा कष्ट का काम है, लेकिन दीवार वहाँ पर मजबूत बन जाएगी. हालेलुया. किन किन लोगों ने अपना घर बनाना शुरू किया है, कम से कम ये वचन सुनने के बाद तो. हालेलुया. तो ये पहली दीवार है
जिसके बारे में परमेश्वर का वचन कहता है, जो सुवार्ता सुसमाचार लेकर जाता है, उसके पांव कितने सुंदर हैं। हालेलुया। त्याचे पाय सियोन पर्वतावर किती सुंदर आहेत। हालेलुया। असू दे तुमच्या पायावर काहीतरी वेदना असू दे, डाग असू दे, ठिपकी असू दे, परंतु जर सुवार्ता सांगतो तर परमेश्वर म्हणतो ते सुंदर आहे। हालेलुया। ते डाग घालवण्यासाठी घासाघीस करू नका, तेल लावू नका, पावडर लावू नका, जातील ते ज्यावेळेला जमिनीत जातील त्यावेळेला सगळं निघून जाईल। हालेलुया। ते कुठे घेऊन जायचे तिकडे नाही, याची गरजच नाही प्रभूला। आमेन। आगे का वचन देखिए, जो सुवार्ता सांगतो तो नकळतपणे काय करतो, दुसऱ्याचं घर बांधतो आणि त्यामुळे त्याचं स्वर्गातील घर उत्तम बांधलं जातं। आणि देवानं आम्हा प्रत्येकाला एक काम दिलं आहे। प्रभू येशूनं मरणातनं उठल्यानंतर त्याची इच्छा प्रकट केलेली आहे, सर्व राष्ट्रांना तुम्ही काय करा, सुवार्ता सांगा। काम दिलंय की नाही, है ना। ऑफिसरने, मालकाने, मुकादमने, मॅनेजरने काम दिल्यावर करत नाही कोण, असं कोण आहे का इकडे? आहे का? 12 तास ड्युटी केली तरी करतोच की नाही? नाही म्हणतो का? नाही म्हणत। मग आमच्या मालकानं एक आम्हाला काम दिलंय, आमच्या प्रभूने सुद्धा आम्हाला एक काम दिलंय, काय करा, सुवार्ता सांगा। हालेलुया। वाटत असेल माझ्या घराची भिंत मजबूत बांधली जावी, सुंदर व्हावी, तर आम्हाला सुवार्ता सांगितली पाहिजे। मत्ते 28:20 माहीत आहे सगळ्यांना। प्रारंभ 12वा अध्याय वचन 1 ते 3 हेही माहीत आहे, तरी सुद्धा आपण वाचूया। नंबर 13 उत्पत्ति उसका 12वां अध्याय वचन 1 से 3 तक। यहोवा ने अब्राहम से कहा, अपने देश और अपने कुटुंबियों और अपने पिता के घर को छोड़कर उस देश में चला जा जो मैं तुझे दिखाऊंगा, और मैं तुझसे एक बड़ी जाति बनाऊंगा और तुझे आशीष दूंगा, और तेरा नाम महान करूंगा, और तू आशीष का मूल होगा। जो तुझे आशीर्वाद दे उन्हें मैं आशीष दूंगा, और जो तुझे कोसे उसे मैं शाप दूंगा, और भूमंडल के सारे कुल तेरे द्वारा आशीष पाएंगे। आमेन। इथे सुवार्ता सांगतोय कोण? सदा परमेश्वर। कोणाला? अब्राहम। काय म्हणतोय? तू या देशातून, या कुळातून, आपल्या बापाच्या घरातून निघ। हालेलुया। आम्हाला पण प्रभूने अशीच सुवार्ता सांगितली की नाही, तुम्ही त्यांच्यापासून वेगळे व्हा। हालेलुया। हालेलुया। घरातलं वेगळे झालो, गावातलं, समाजातलं, नातेवाईकांमधून, हालेलुया, सगळ्या गोष्टीतून आनंदानं की भाग पडतंय म्हणून पश्चाताप नाही होत ना कोणाला? नक्कीच नाही ना। हालेलुया। कारण सुवार्ता पूर्णपणे पोचलेली आहे। हालेलुया। आम्ही पोचवतो का? पोचवा। हालेलुया। कोणाला तरी सांगवा, देव तुला बोलवत आहे, येशू तुझ्यावर प्रेम करत आहे। हालेलुया। तुला माहिती आहे का, तो दुःखी कष्टाने भाराक्रांती लोकांसाठी आला। तू कशाला एवढं पापाचं ओझं घेऊन फिरतोस? तो तुझं ओझं घ्यायला तयार आहे। हालेलुया। आपल्याला जसं समजलंय तसे प्रकारे आपण बोलावं, आपल्या जीवनात जसे बदल झाले त्याप्रमाणे आपण लोकांना सांगावं, आमच्या घराची भिंत तयार झाली। हालेलुया। प्रभूची स्तुती असो। यशाया 41:27 पहा। यशाया 41वा अध्याय वचन 27। नंबर 831
यशायाह की किताब उसका 41 अध्याय वचन 27। मैंने पहले सिय्योन से कहा, देख उन्हें देख, और मैंने यरूशलेम को एक सुसमाचार देने वाला भेजा। हां, एक प्रथम मीच सियोनाला म्हणालो, पहा त्यांना पहा, आणि यरूशलेमला सुवार्ता गाजवणारा मी देईन. आणि मग यशायालाच विचारलंय त्यात पुढच्या एका अध्यायामध्ये, कोण जाईल? हॅलो, कोण जाईल? कोणी म्हणत नाही मी जाईल म्हणून, एकटेच म्हणतात बिचारे मोकळे ब्रदर. विचारलंय ना, कोण जाईल? हालेलुया. वेळ कुठे आहे? सकाळी उठलो की कामावर जातो, संध्याकाळी येतो, कुठे वेळ असतो सुवार्ता सांगायला? हालेलुया. मग आयुष्यभर वेळ मिळणारच नाही. मोकळे बद्दल वेगळा वेळ काढतात का? येता जाताना वेळ चालू असते. हालेलुया. कोण जाईल? प्रभू म्हणतो, मी पाठवेन. सुसमाचार बताने वालों को मैं भेजूंगा. तैयारी किसकी है? किसका दिल कह रहा है, किसका मन कह रहा है कि हाँ मैं जाऊंगा, मैं बताऊंगा, मैं बोलूंगा? हालेलुया. किसके लिए? उसका घर बने या ना बने, मेरा घर बनना चाहिए. हालेलुया. जो स्वर्ग में प्रभु ने काम शुरू किया है उसके लिए मुझे मटेरियल भेजना चाहिए. डॉक्यूमेंट पूरे करने पड़ेंगे, नहीं तो वीज़ा नहीं मिलेगा. हालेलुया. आगे देखिए, पुढे पहा, प्रेषितांची कृत्य 3रा अध्याय वचन 25 आणि 26. प्रेरितों के काम 3रा अध्याय वचन 25 और 26. प्रेरितों के काम 3रा अध्याय वचन 25. पन्ना नंबर 168, प्रेरितों के काम उसका 3रा अध्याय वचन 25। तुम भविष्य वक्ताओं की संतान और उसकी वाचा के भागी हो, मैन जो परमेश्वर ने तुम्हारे बाप दादाओं से बांधी, जब उसने अब्राहम से कहा, तेरे वंश के द्वारा पृथ्वी के सारे घराने आशीष पाएंगे। शुरू से लेकर आज तक बहुत से ऐसे परमेश्वर के सेवक हैं जो इसके बारे में बताते आ रहे हैं. हालेलुया. और प्रभु को धन्यवाद देंगे कि ऐसे लोग हमारे बीच में हैं जिनकी वजह से प्रभु का सुसमाचार हम तक पहुंचा. नहीं तो आज हमारी स्थिति क्या होती? थोड़ा इसके बारे में भी सोचिए. तो हमारे अड़ोस पड़ोस में हम जहाँ जहाँ जाते हैं वैसे हमें लोग नहीं दिखते क्या? हम मन में पहिले ओ नाही सुनेगा, पहिलंच आमच्या मनात काय असतं, जाऊ दे तो नाही ऐकणार. मग तुमचा विश्वास आहे नाही ऐकणार, तो आहेच ऐकणार. हालेलुया. वचन एका ठिकाणी म्हणतो तो ऐकू दे किंवा नाही ऐकू दे, तुला बोलायचं आहे. हालेलुया. त्याच्या रक्ताचा हिशोब तुझ्याकडे मग मागितला जाणार नाही. म्हणून तू बोलत जा. काय म्हटलंय पहा, तुम्ही भविष्यवाद्यांचे मुलगे आहात. हॅलो, काय म्हटलंय? तुम्ही भविष्यवाद्यांचे मुलगे आहात आणि तुझ्या संतानात पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील. अब्राहमाला दिलेला आशीर्वाद, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव, तो माझा देव ना. मग त्याला आशीर्वाद मिळाला तर मला नाही मिळणार का? हालेलुया. मला पण देईलच ना.
26 वचन, देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवलं, यासाठी की त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरवण्याने तुम्हास आशीर्वाद द्यावा. म्हणजे सुवार्ता काय करते? आम्हाला आमच्या दुष्कर्मापासून सोडवते. हालेलुया. जे दुष्कर्म, जे वाईट कर्म आहेत, जे पाप म्हटलेल्या गोष्टी आहेत, ज्या अधर्माच्या गोष्टी आहेत, त्याच्यापासून सोडवण्याचं काम कोण करत असते? देवाचं वचन म्हणजे सुवार्ता करत असते. हालेलुया. पण बोललाच नाही तरी घडणार नाही. प्रभूला धन्यवाद. पेत्र आणि योहान सुवार्ता सांगताना काय बोलत होते पहा. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय वचन 12. नंबर 169, प्रेरितों के काम उसका 4 अध्याय वचन 12। किसी दूसरे के द्वारा उद्धार नहीं, क्योंकि स्वर्ग के नीचे मनुष्य में और कोई दूसरा नाम नहीं दिया गया जिसके द्वारा हम उद्धार पा सकें। हालेलुया. काय म्हटलं पहा, आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेलं नाही. आता आकाशाखाली मनुष्यांमध्ये कमी नावं आहेत का हो? पूर्वी 33 कोटी होती, आता 125 कोटी झाली आहे. हॅलो, बरोबर ना? पण वचन म्हणतंय एकही नाव त्याच्यामध्ये एकही नाव तारण देणारं नाहीये. एकही नाव आम्हाला मोक्ष देणारं नाहीये. एकही नाव आम्हाला सोडवणारं नाहीये. हालेलुया. फक्त एक नाव. कोण? कोण? किती अभिमानानं नाव घेताय तुम्ही. येशू हेच नाव, ज्याच्यामध्ये काय आहे? तारण आहे. कोणी बोललं पाहिजे हे? ज्यांनी तारणाचा अनुभव घेतलाय त्यांनी, की जे बाहेर आहेत त्यांनी? कौन बताएगा ये? जिन्होंने अनुभव लिया वो, या बाहर के लोग? हालेलुया. अरे कोई यहोवा विटनेस वाला आ रहा है, कोई वो नवीन काय आली ती यरूशलेम माता, कोणीतरी अजून येत आहे. त्यांना हे वचन दाखवायला पाहिजे की आकाशाखाली दुसरं कुठलंही नाव नाही आहे की ज्याच्यामुळे तारण मिळेल. एकच नाव देण्यात आलेलं आहे आणि ते आहे प्रभू येशूचं नाव. हालेलुया. पण आपल्याला माहीत असून आपण बोलत नाहीत, म्हणून मग धोंडे ओढतात ते असे. जाऊ दे ना, मला काय करायचं आहे? कशाला उगाच भांडणात पडायचं? कशाला उगाच वाद घालायचा? प्रभूने सांगितले प्रेम कर. येतो, प्रेमाकडे येतो नंतर, है ना? प्रेम करायचं म्हणजे काय? समोरच्याला अजिबात दुखवायचं नाही, असं आहे का त्याचा अर्थ? मी म्हणेन तो ढोंगी प्रेम आहे. हालेलुया. असं प्रेम आपल्याला आजूबाजूला खूप ठिकाणी मिळतं. मी वसईत पहिल्यांदा आलो ना, त्यावेळेला मी रस्त्याने असं चालत चालत जात असताना सगळे लोक मग भेटायचे, बघायला यायचे. रेखाने कोणाला पकडून आणलंय ते. हां. आणि जवळ कधी कधी काही लोक जवळ, हां 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 कसं आहे तू, असं ते असं. म्हटलं किती प्रेमळ लोक आहेत. हां, ही लोक किती प्रेमळ आहेत, किती छान विचारपूस करतात. परंतु माझा हा समज खूप लवकरच निघून गेला. कारण ते वरवरचं होतं, ते जास्त दिवस टिकत नाही.
परंतु खरं प्रेम आहे ते कायम टिकून राहतं. हालेलुया. परिस्थिती समोरची कशी असू दे, तुम्ही चुकलात तरी पण ते प्रेम करतं, तुम्ही चांगलं राहिलात तरी पण ते प्रेम करतं. हालेलुया. चुकल्यावर त्याला जास्त वेदना होतात की माझा भाऊ कुठेतरी बाहेर जाईल, वेगळ्या मार्गाकडे जाईल, तळमळीने मला मार्ग दाखवला पाहिजे. हालेलुया. कोण पूर्ण आहे आपल्यामध्ये? कधी ना कधी कोणी ना कोणी कधीतरी कुठेतरी थोडंसं पावलं घसरतातच. मग त्याला तसंच सोडून देणं हे प्रेम आहे का सांगा मला? आता स्वतःकडे बघा आणि मग विचारा मी काय करतो. हॅलो. माझं जर भावावर प्रेम आहे तर मी त्याच्याशी फक्त गोडगोड नाही बोलणार. माझं जर बहिणीवर प्रेम आहे तर मी फक्त तिची स्तुती नाही करणार. मला त्या गोष्टी पण दाखवून द्याव्या लागतील ज्या प्रभूच्या वचनाप्रमाणे नाही. हालेलुया. मायकलसाठी मी वाईट का झालो? कारण जे प्रभूच्या वचनाप्रमाणे नव्हतो त्याच्या विरोधात मी सगळ्या लोकांसमोर बोललो, मग मी आणखीन वाईट झालो. हरकत नाही, पण मी माझं काम केलं, मी आनंदी आहे. हालेलुया. दुष्कर्मापासून काय करते सुवार्ता? आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जाते. आमची भिंत तयार झाली. पेत्र आणि योहान लोकांना सुवार्ता सांगताना हे सांगत होते की तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही, आकाशाखाली आणि पृथ्वीच्या वरती दुसरं कुठलंही नाव दिलेलं नाही की ज्याच्या नावामध्ये तारण आहे. एकच नाव दिलेलं आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. पुढचं वचन आपण वाचूया. यशाया 61 वचन 1 ते 6. यशाया 61 वचन 1 ते 6. परमानंद 881 यशाया की किताब उसका 61वां अध्याय वचन 1 से 6 तक. प्रभु यहोवा का आत्मा मुझ पर है, आमीन, क्योंकि यहोवा ने सुसमाचार सुनाने के लिए मेरा अभिषेक किया और मुझे इसलिए भेजा है कि खेदित मन के लोगों को शांति दूं, कि बंदियों के लिए स्वतंत्रता का और कैदियों के लिए छुटकारे का प्रचार करूं, कि यहोवा के प्रसन्न रहने का वर्ष का और हमारे परमेश्वर के पलटा लेने के दिन का प्रचार करूं, कि सब विलाप करने वालों को शांति दूं और सियोन के विलाप करने वालों से सिर पर ये राहत दूर करके सुंदर पगड़ी बांधूं, कि उनका विलाप दूर करके हर्ष का तेल लगाऊं और उनकी उदास से हटाकर यश का ओढ़ना ओढ़ाऊं, जिससे वह धर्म के 5 वृक्ष और यहोवा के लगाए हुए कहलाए हुए और जिससे उसकी महिमा प्रकट हो. तब वे बहुत काल के उजड़े हुए स्थानों को फिर बसाएंगे, पूर्वकाल से पड़े हुए खंडरों में वह फिर घर बनाएंगे, उजड़े हुए नगरों को फिर से जो उजड़े हुए हो वो फिर नए सिर से बनाएंगे. परदेसी आप खड़े होंगे और तुम्हारी भेड़ बकरियों को चराएंगे और विदेशी लोग तुम्हारे हर चालने वाले चाल को देखकर भारी बेईमानी होंगे और तुम यहोवा के याजक कहलाओगे. वे तुमको हमारे परमेश्वर के सेवक कहेंगे और तुम जाति जाति की धन संपत्ति को खाओगे. उनके वैभव की वस्तु पाकर तुम लड़ाई करोगे. हालेलुया. हालेलुया. किती सुंदर गोष्ट आहे. काय म्हटलंय? प्रभू यहोवा याचा आत्मा माझ्यावर आहे. कोणाविषयी? ख्रिस्ताविषयी. मग आमच्याविषयी पण, कारण देवानं तोच आत्मा आम्हाला पण दिला आहे. हालेलुया. कशासाठी? म्हणा, दिनांत सुवार्ता सांगायला. हालेलुया. शेजाऱ्याला सांगा, सुवार्ता सांगण्यासाठी. हालेलुया. मन बाय अपने बाजू वाले को बताओ. हाँ, जगा दो, अच्छा हुआ. दिनांश
सुवार्ता सांगायला यहोवाने मला अभिषेक केला आहे. नक्की का? हालेलुया, हालेलुया. दुसरं काय? कशासाठी? भग्न हृदयांच्या लोकांस पट्टी बांधायला. तुटलेले आहेत, भटकलेले आहेत, प्रेम नाही मिळालं, वाईट मार्गाला गेले आहेत, त्यांच्या हृदयाला काय बांधायची आहे? पट्टी बांधायची आहे. नर्सिंगचा कोर्स करायची गरज नाही, अभिषेक माझ्यावर आहे. हालेलुया. ही वेगळी प्रकारची पट्टी आहे प्रियांनो. पाडाव केलेल्यास सुटका आणि बंदीवानास मोकळी गाजवून सांगायला परमेश्वरानं मला काय केलं आहे? अभिषेक केला आहे. हे विसरायचं नाही पण कधी. पित्यानं ख्रिस्तावर तो अभिषेक केला होता आणि तोच अभिषेक ख्रिस्तानं आमच्यावर केलेला आहे की आम्ही सुद्धा त्याचं काम पुढे वाढवावं. हालेलुया. आमच्या घरासाठी, स्वतःच्या घरासाठी आम्हाला हे करायचं आहे प्रियांनो. सर्व शोक करणाऱ्यांस सांत्वन करायला, सियोनातल्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ठिकाणी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्त्र नेमून द्यायला त्यानं मला पाठवलं आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाचे झाडे म्हणजे यहोवाचे लावणे असे म्हणतील. हालेलुया. तुम्ही त्यांचं घर बांधा, देव तुमचं घर बांधेल. हालेलुया. त्यांच्या घराच्या भिंती कोसळलेल्या आहेत, उभ्या करा, देव तुमच्या घराची भिंत उभी करेल. हालेलुया. स्वस्थ बसू नका. काम भरपूर आहे, कामकरी थोडके आहे. हालेलुया. चौथं वचन, ते पुरातन ओसाड स्थळे बांधतील, ते पूर्वीची खिंडारे नीट करतील, ते मोडलेली नगरे बहुत पिढ्यांची खिंडारे नवीन करतील. हा आमचा वाटा आहे. हालेलुया. आणि परके उभे राहून तुमचे कळप, तुम्हाला तुमच्या कळपाचं टेन्शन घ्यावं लागणार नाही. म्हणजे प्रभू म्हणतो तुम्हाला तुमच्या घराचं टेन्शन घ्यावं लागणार नाहीये, ते सांभाळेल कोणीतरी. हालेलुया. हा विश्वास असेल तर मी काय करेन? सुवार्ता सांगेन. हालेलुया. मी घरी नाही गेलो तर मग कसं होईल? मग माझ्या घरातली कामं कोण करेल? मग माझ्या पोरांना कोण देईल? अरे एक दिवस आवडते ना उपाशी, त्यामुळे उपास प्रार्थना तरी होईल. हालेलुया. तुझे कळप, तुमचे कळप परके पाळतील व परक्या देशांचे लोक तुमचे नांगरे आणि तुमचे माळी होतील. हालेलुया. देव तुमच्यासाठी सेवक नोकर उभे करेल. हालेलुया. आणखी काय म्हटलंय पहा, 6वं वचन, आणि तुम्ही यहोवाचे याजक म्हणवले जाल. हो. हालेलुया. लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील. लोक काय म्हणतील? प्रोटेस्टंट म्हणतात का? अजून कॅथलिक म्हणतात का? हा हिंदू होता, बिघडला, ख्रिश्चन झाला. हालेलुया. सुरुवातीला म्हणतील, कारण तुम्ही काय आहेत ती तुमची ओळख तुम्ही अजून त्यांना दिली नाहीये. तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाल आणि तुमची ओळख करून द्याल त्यावेळेला ते असे नाही म्हणणार, ते म्हणतील हे देवाचे सेवक आहेत म्हणून, हे देवाचे लोक आहेत म्हणून असं म्हणतील.
हालेलुया. नाही तर शेवटपर्यंत तुम्हाला प्रोटेस्टंटच म्हणतील. धन्यवाद प्रभूला. तुम्ही राष्ट्रांचं धन खाल, ते तर आम्ही आता पण खातोय है ना. आता चायनीज, जॅपनीज, अमेरिकन सगळ्या प्रकारचं फूड आम्हाला मिळतो. प्रभूला धन्यवाद. आणि त्यांच्या गौरवात आपला मोठेपणा निर्माण. म्हणून म्हटलंय सुवार्तिकेचे पाय सुंदर आहे. तो काय करतो? देवाचं राज्य गाजवतो. तो कोणाचं तरी घर उभं करतो. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या मनात खूपसा वेळ आहे ना, खूपसा वेळ, थोडासा वेळ नाही म्हणत आहे मी, खूपसा वेळ म्हणतो आपण आपल्या स्वतःच्या मनाशी बोलत राहतो. आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावे. कसं होतं माझं पूर्वीचं जीवन? कसं होतं माझं घर? कशी होती माझी स्थिती? आणि मग प्रभूकडे पाहावं आणि म्हणावं, प्रभू धन्यवाद त्या सेवकासाठी ज्याला माझ्याकडे पाठवलंस. हालेलुया. धन्यवाद तुझ्या सेवकासाठी. त्या सेवकाचा मान किती आहे का? आदर किती आहे का? त्याचा सन्मान किती आहे का? त्यानं स्वतःच्या घराकडे बघितलं नाही, तर तो तुमच्या आमच्या घरासाठी कष्ट करतो. हालेलुया. माझ्या घराचं काय होईल? माझ्या मुलांचं काय होईल? मी कधी बांधू? आज विश्वासणाऱ्या लोकांकडे भरपूर पैसा आहे. मी म्हणतो हो आहे, खरंच आहे, खूप पैसा आहे. पण त्याचा वापर तुम्ही कशासाठी करता हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणायचं तरी घर बांधण्यासाठी होतोय का? हालेलुया. अंतर्मुख व्हायचं, शांत बसायचं, आणि ही सगळी स्थिती, हे सगळे दिवस आठवायचे, परत जोमानं कामाला लागायचं. कोणीतरी माझ्याकडे आला होता, मला कोणाकडे तरी दिलं पाहिजे. हालेलुया. स्वतःसाठी खुद के लिए सब जीते हैं, लेकिन थोड़ा सा दूसरों के लिए भी जिएंगे भाई. हालेलुया. देखो आनंद कितना होता है. हो सकता है इस दुनिया की कुछ बातें तुम्हें नहीं मिलेगी, लेकिन जो मिलेगी वो बहुत कीमती होगी, जो इस दुनिया में तुमको नहीं मिलेगी. हालेलुया. आओ तय करते हैं आज. देखो एक ही दीवार हो गई, बाकी 3 पड़े हैं, ऊपर का घर बाकी है. हो जाएगा. प्रभु को धन्यवाद. दूसरी दीवार दानार्पण. दान अर्पण, दान करणं. किती? काही नाही, त्याला लिमिट नाही आहे. तुम्ही किती दिलं पाहिजे काहीही आपल्याला बायबल याच्याविषयी सांगत नाही, पण दिलं पाहिजे. दान म्हणजे ते मला परत मिळणार नाही आहे. हालेलुया. हे दानार्पण पहा, मत्ती 6 वचन 2 ते 4. मत्ती की किताब 6वां अध्याय वचन 2 से 4. पन्ना नंबर 9, मत्ती की किताब उसका 6वां अध्याय वचन 2 से.
इसलिए दूसरे जब तू चरण। दान करे तो अपने आगे बुरे ही न बचवा, जैसे कपटी सभाओं और गालियों में करते हैं, ताकि लोग उनकी बड़ाई करें। मैं तुमसे सच कहता हूँ कि वे अपना प्रतिफल पा चुके। परंतु जब तू दान करे तो जो तेरा दाहिना हाथ करता है उसे तेरा बायां हाथ न जानने पाए, ताकि तेरा दान गुप्त रहे, और तब तेरा पिता जो गुप्त में देखता है तुझे प्रतिफल देगा। आमेन। वचन बहुत स्पष्ट आहे. जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा जसे ढोंगी करतात, म्हणजे माणसांकडून आपल्याला गौरव मिळावे म्हणून सभास्थानांमध्ये आणि रस्त्यांमध्ये आपल्यापुढे कर्णा वाजवतात, तसे तू आपल्यापुढे कर्णा वाजवू नको. म्हणजे तू जेव्हा एखाद्या वेळेस जब तू किसी को दान देता है तो तुझे जाहिर नहीं करना है, दिखाना नहीं है. आज ऐसे होता की नाही, होत आहे की नाही. माईकवरून मोठी अनाऊन्समेंट केली जाते, यानं एवढं एवढं मंडळासाठी दिलेलं आहे, टाळ्या. मग देणारा प्रभूला हे अजिबात मान्य. उलट काय म्हटलंय, तू उजव्या हातानं देतोस त्यावेळेला तुझ्या डाव्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे. आता मी एक प्रश्न विचारतो, आज तुम्ही दानार्पण किती दिलं? आलं ना उत्तर लगेच? 50 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये आलं ना लगेच? मनात आलं की नाही डोक्यात? वचन तर म्हणतंय एका हाताने दिलं दुसऱ्या हाताला पण कळलं नाही पाहिजे. तुम्हाला कळलंय? किंवा काही लोक अगोदरच ठरवून आलेले असतात, मी आज एवढंच देणार आहे. त्यावेळेला तुमचा आत्मा जो सांगतो ते तुम्ही करा. कोणाला दाखवण्यासाठी, किसी को दिखाने के लिए हम दान नहीं देते. हमारा विश्वास ये है कि जो यहाँ पर है, जिसको मैंने प्रभु माना है, वो देखे, यही काफी है. हालेलुया. तो प्रभू मला पाहत आहे, हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं आहे. आमेन. असं दानार्पणाविषयी आपल्याला वाचायला मिळतं. कोणाला दान द्यावं? लूक 14 वचन 12 ते 14. लूक 14 वचन 12 ते 14. पन्ना नंबर 109, लूका की किताब उसका 14वां अध्याय वचन 12 से 15 तक. तब उसने अपने न्योता देने वाले से भी कहा, जब तू दिन का या रात का भोज करे तो अपने मित्रों या भाइयों या कुटुंबियों या पड़ोसियों को न बुला, कहीं ऐसा न हो कि वे भी तुझे न्योता दे और तेरा बदला हो जाए. परंतु जब तू भोज करे तो कंगालों, टुंडों, लंगड़ों और अंधों को बुला, तब तू धन्य होगा, क्योंकि उनके पास तुझे बदला देने को कुछ नहीं, परंतु तुझे धर्मियों से जी उठने पर इसका प्रतिफल मिलेगा. आमेन. काय म्हटले पहा, मग ज्याने त्याला बोलावते त्याला तो म्हणाला, जेव्हा तू दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावर करशील तेव्हा तू आपल्या मित्रांना, आपल्या भावांना किंवा आपल्या नातलगांना किंवा धनवानांना, धनवान शेजाऱ्यांना बोलावू. पण आम्ही पार्टी द्यायची म्हटल्यानंतर त्यांनाच बोलवायचं नाही, पार्टी द्यायची नाही असं मी नाही म्हणत आहे. पण कोणाला दिली पाहिजे? आपण स्वतःला आणखीन एक प्रश्न विचारू, काय मी गरिबांना दिलं का? मी भुकेलेला दिलं का? मी उघडा होतो त्याला दिलं का? हालेलुया. मी अपंगाला मदत केली का? मी लंगड्यांना मदत केली का? मी आंधळ्याला दिलं का? कालची गोष्ट तुम्हाला सांगतो. इतकी वर्ष आहे ना, मला एक छक्के लोक असतात ना,
त्यांना देण्यासाठी माझं मनच तयार होत नव्हतं. मी असं समजायचो अरे काही टाळी वाजवायची आणि पैसे कमवायचे, काय करतात हे लोक. हा माझा खूप वर्षापासूनचा गैरसमज. आणि काल ट्रेनमध्ये बसलेलो असताना असाच एक चक्का आला. खूपच आत्मा बघाली ती. आणि माझ्या मनात तेच आलं, याला काय द्यायचं. त्याच वेळेला आत्म्याने मला काय म्हटलं माहिती, तुमच्यासारखे सगळे चांगले आहेत, धडधाकट आहेत, त्यांना समाजात मान आहे, त्यांच्यासाठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी कामं आहेत, यांच्यासाठी समाजानं काय ठेवलंय. मग त्याने भीक मागणार नाही तर काय करणार बिचारे. माझं मत 1 मिनिटाच्या आत प्रभूने बदलून टाकलं. मी ते आम्ही तलासरीला जाताना पण मी संतोषला कधी केली, काय मस्त धंदा आहे ना यांचा, टाळी वाजवायचे, पैसे कमवायचे. पण काल मला प्रभूने अशी जाणीव करून दिली, तुमच्याकडे सगळं आहे पण समाजानं या लोकांना काहीच दिलेलं नाहीये. बघा त्यांच्या जवळ जाता येतं का. कालची गोष्ट. आणि इथे वचन आम्हाला म्हणतं 13, तू जर मेजवानी करशील तेव्हा गोरगरिबांना दे, व्यंगांना, लंगड्यांना, आंधळ्यांना बोलावं, म्हणजे तू आशीर्वादित होशील, कारण तुझी फेड करायला त्यांच्यापाशी काहीही नाही. आम्ही पार्टी देतो की दुसरं आम्हाला पार्टी देतो, पण यांना दिलं तर. म्हणून अन्नदान हे सगळ्यात चांगलं दान, वस्त्रदान. पैसे ठीक आहे, पण हल्ली बरेच लोक देतात, त्यामुळे हे लोक पण त्याचा फायदा उठवतात. काही धडधाकट लोक पण मग त्यामुळे भीक मागायला निघतात. आपण आपल्या आत्म्याला विचारावं, प्रभू नक्कीच सांगेल की त्याला गरज आहे ते. हालेलुया. काय झाली, आमच्या घराची दुसरी भिंत तिथे तयार झाली. इथे मी कोणाला तरी अन्नदान दिलं, वस्त्रदान दिलं, धनदान केलं, है सेवादान केली, आणखीन जे काही केलं, कुछ तो मैंने किया दूसरों के लिए. हालेलुया. तो जो भूखा था उसको आनंद मिल गया, जो लंगड़ा था उसको भी आनंद मिल गया, वो तैयार हो गया. हालेलुया. और वहाँ पर मेरे घर की दूसरी दीवार बननी शुरू हो गई. प्रभु की स्तुती हो. आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे मार्क 12 मधलं वचन 41 ते 44. पहा मार्क 12. कारण हे जर मी नाही घेतलं तर मला वाटतं थोडं अपूर्ण राहील. मार्क 12 नंबर 72 मरकुस उसका 12वां अध्याय वचन 41 से 44. वह मंदिर के भंडार के सामने बैठकर देख रहा था कि लोग मंदिर के भंडार में किस प्रकार पैसे डालते हैं, और बहुत से धनवानों ने बहुत कुछ डाला. इतने में एक कंगाल विधवा ने आकर तो कमरिया जो एक अधेड़े के बराबर होती है डाली. तब उसने अपने चेलों को पास बुलाकर उनसे कहा, मैं तुमसे सच कहता हूँ कि मंदिर के भंडार में डालने वालों में से इस कंगाल विधवा ने सबसे बढ़कर डाला है, क्योंकि सबने अपने धन की बढ़ती में से डाला है, परंतु इसने अपनी घटी में से जो कुछ उसका था अर्थात अपनी सारी जीविका डाल दी है. 41 वचन. मग तो भांडारासमोर बसला आणि लोक समुदाय भांडारात पैका कसे टाकतात हे तो पाहत होता. कोण कोण म्हणजे इथे आम्ही किती टाकतो हे कोण पाहत आहे. हालेलुया. इथे तो आहे, मी किती टाकलेलं आहे ते त्याला माहीत. हालेलुया. कसं टाकलं ते पण त्याला माहिती आहे. आनंदानं
पूर्ण मनानं त्याला सर्व माहीत आहे, म्हणजे प्रभूला सगळं माहीत आहे. प्रभू पैसे टाकत असताना सुद्धा तो आपल्याकडे पाहत असतो. हालेलुया, हालेलुया. अरे असं कुठलं क्षण नाही की त्यावेळेला प्रभू आम्हाला पाहत नाही. मग दानार्पण करताना पण पाहिलंय त्याने. आणि तो काय काय बघत होता. धनवान लोक तिथे जे जमलेले होते त्यांनी आपल्याकडचं पुष्कळ त्याच्यात टाकलं. प्रभूला त्याचं काही विशेष वाटलं नाही. पण तो बघत असताना जेव्हा त्याने पाहिलं की एक दरिद्री विधवा येऊन तिनं 2 टोल्या म्हणजे एक दमडी टाकली, हे प्रभूला मात्र खूप खूप आवडलं. हालेलुया. इथे श्रीमंत आहे त्याने 1000 रुपये टाकले, 2000 टाकले, प्रभूला आवडलं नाही असं नाही. परंतु जो गरीब आहे, जो अगदी तळमळीने म्हणतो प्रभू आज नाही रे, एवढेच आहेत, टाकतो. कोणतं आवडलं प्रभूला? असं आमचं दानार्पण असायला हवं. हालेलुया. तेव्हा त्या शिष्यांना जवळून बोलावून, इतक्या धनवानाने टाकलं त्यावेळेला प्रभूने शिष्यांना बोलावलं नाही आणि काय सांगितलं नाही, बघ याने 1,00,000 टाकलेत, बघ त्याने 1000 रुपये टाकलेत, नाही. पण जिने आपल्याकडचं सर्व दिलं होतं तिच्यासाठी मात्र प्रभू शिष्याला शिकवतोय, बघ तिच्याकडे जे होतं ते सर्व हिनं मला दिलं आहे. हालेलुया. आणि आपल्याकडे असे लोक आहेत, मला आनंद वाटतो. म्हणून आपले 2 मंदिर तयार झालेले आहेत. हालेलुया. येस, आमचं अर्पण देवाला मान्य झालेलं आहे. ते कुठल्या व्यक्तीला मिळालं नाही, तर ते त्याला मिळालं आहे. आणि शेवटपर्यंत हाच विश्वास असू द्या की जे काही मी आनंदानं माझ्या प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करतो ते माझ्या प्रभूला मिळालं आहे. जो कुछ भी मैं आनंद से प्रभु के भंडार में डालता हूँ वो किसी व्यक्ति को नहीं मिलता, वो प्रभु को मिलता है. और प्रभु उसका प्रतिफल मुझे देता ही है. हालेलुया. तुमची स्थिती बदलणारच. स्वानुभव. मंडळीतले बरेच लोक आहे ना विश्वासणारे, आपला पगार नाही सांगत. मी किती वेळा गाजवलं माझा पगार, नाही का? बोललो तो ना 880 होणार, अरे होऊन गेले. हालेलुया. काय त्यानं दिलंय त्याच्या गौरवासाठी सांगायला काय लाजायचं त्याच्यात? आनंदानं देणारा देवाला आवडतो. किती दिलं याच्यावर देवाची आवड अवलंबून. आपने कितना दिया उसके ऊपर प्रभु का संतोष नहीं है, बल्कि आपने आनंद से दिया, कमतरता होते हुए भी दिया, इसमें प्रभु को बहुत आनंद है. हालेलुया. ये नहीं सोचा जाते समय एक चिकन लेके जाऊंगा तो खिसे में थोड़े से होने चाहिए, बल्कि ये सोचा कि मेरे प्रभु को मिलेगा तो मुझे चिकन भी मिलेगा. हालेलुया. नहीं मिला तो नहीं, वड़ा पाव तो जरूर मिलेगा. हालेलुया. प्रभु की स्तुति हो. दानार्पण. स्तोत्र संहिता, भजन संहिता 112 वचन 9 देखेंगे हम. एकशे 12 वचन 9. पढ़ाना 740 भजन संहिता 112 अध्याय वचन 9. उसने उदारता से दरिद्र को दान दिया, उसका धर्म सदा बना रहेगा और उसका सिंह महिमा के साथ ऊंचा किया जाएगा. 9 वचन. त्याने द्रव्य विखरले आहे
त्याने गरजवंतांना दिले आहे. त्याचे न्यायी पण सर्व काळ टिकते. त्याचे शिंग गौरवाने उंचावे. हालेलुया. कोणाला दिले त्यानं? त्यानं आपलं द्रव्य साठवून ठेवलं. लखपतीचा करोडपती होण्यासाठी जमा केलेलं नाही, तर काय केलं त्याने? ते विखरलंय. हालेलुया. एवढा पगार येणार आहे, एवढं माझ्यासाठी, एवढं याच्यासाठी, पण हे माझ्या प्रभूसाठी. हालेलुया. ते प्रभूच्या भांडारामध्ये जाणार, ज्याच्यामुळे अनेकांची घरं बांधली जातील. हालेलुया. तुम्ही दिलेल्या दानार्पणातून फक्त मंदिर नाही झालं प्रियांनो, अनेक गरजवंतांना त्या वेळच्या वेळेला मदत पोचलेली आहे. हालेलुया. आता मला म्हणजे थोडंसं माझं लक्ष असतं, म्हणजे पास्टरने सांगितल्यावर, त्यामुळे कोणाला किती दिली जातात, कोणाकडे पोचवलं जातं हे मला माहीत आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण अनेकांना अन्नदान केलं आहे. खरं तर अशा गोष्टी जाहीर करायला नकोच आहेत प्रभूच्या वचनाप्रमाणे, पण तुम्हाला समजावं म्हणून सांगतो की मंडळी, आपली मंडळी ही अशा रीतीने चालणारी मंडळी आहे. हालेलुया. तुम्ही जेव्हा हक्कानं येता आणि म्हणता की माझी परिस्थिती अशी अशी आहे, त्यावेळेला मंडळी तुमच्यासाठी विचार करतेच करते. आमेन. पण तुम्ही पण ते मागण्यापूर्वी आपण स्वतः सुद्धा हम खुद सोचेंगे कि मैंने कितना डाला है, मैंने कितना आज तक दिया है, मैं मांगूंगा तो मुझे मिलेगा, लेकिन क्या मैंने मेरे जैसे और ज़रूरतमंद जो लोग हैं उनके लिए कभी डाला कि नहीं डाला, उनके लिए कभी दिया कि नहीं दिया. हालेलुया. ये जो बातें हैं खूप महत्त्वाच्या गोष्टी. विश्वासियों के जीवन में ये बहुत महत्वपूर्ण बातें हैं. सिर्फ संडे के दिन प्रार्थना में आओ, आराधना करो, वचन सुनो और निकल जाओ, नहीं. यहाँ से जाने के बाद हमारा असली जीवन शुरू होता है. हालेलुया. तो यहाँ से ज़्यादा हमें बाहर अच्छा रहना है. आमेन. तो यहाँ पर लिखा है 112 के 90 वचन में काय म्हटलं आहे? त्याने गरजवंतांना दिले आहे, त्याने त्याचे न्यायी पण सर्व काळ टिकते आणि त्याचे शिंग गौरवाने उंचावे. तो उंचावलाच आहे. मस्तक, उसका सिर कभी झुकेगा नहीं, वो ऊंचा किया जाएगा. हालेलुया. अरे इतकं परत मला इतकं मंदिर बांधत असताना आम्हाला कोणासमोर झुकावं नाही लागलं. आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा, नाही. उलट इतकं झालं की मग सांगावं लागलं आता बस करा. हालेलुया. हे आनंदानं केलेलं दानार्पण आहे प्रियांनो. तीसरी दीवार. समय तो हो गया है, आगे देखेंगे बाद में. फिर एक बार थोड़ा सा रिवीजन करते हैं. पाया यानी विश्वास, और विश्वास के अनुसार बपतिस्मा लेना, ये हमारा घर का नींव हो गई, घर की नींव हो गई. फिर 4 खंबे, आज्ञा पालन, स्तुति, आराधना, प्रार्थना और वचन. ये सब हमको रोज प्रभु को देना है. अब और 2 दीवारें हमने आज पाई, सीखी. उसमें से पहली दीवार हमने देखी सुवार्ता और दूसरी दानार्पण. ये बातें करती रहनी है. विश्वासियों के जीवन में बातें जब होती रहती है तो उनका घर घर स्वर्ग में बड़े आनंद से प्रभु जी बनाते हैं, क्योंकि मटेरियल उनको यहाँ से मिल रहा है. हालेलुया. आइए खड़े होते हैं.
सबको धन्यवाद देंगे।